थोड्याच वेळात ऑनलाईन की प्रत्यक्ष याचा फैसला होणार। आरोपी दत्तात्रय गाडेला प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करा। दत्तात्रय गाडे याच्या वकिलांची कोर्टामध्ये मागणी होतीये। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दत्तात्रय गाडेला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। मात्र त्याच्या वकिलांकडून आता कोर्टाकडे मागणी करण्यात येते, त्याला कोर्टात समोर हजर करावं अशी मागणी केली जाते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की काही वेळापूर्वी शिवाजीनगर पोलिसांकडून एक अर्ज न्यायालयामध्ये देण्यात आलेला होता, ज्यामध्ये दत्तात्रय गाडे याला जे कोर्टात हजर करायचं आहे त्या संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी घ्यावी, कारण की काही संघटना किंवा काही पक्ष आहेत ते दत्तात्रय गाडे याला न्यायालय परिसरामुळे विरोध दर्शवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून हा अर्ज देण्यात आलेला होता आणि त्याच्यावर न्यायाधीशांनी बोलताना थोड्या वेळाने यावर विचार करून सांगतो असं म्हटलेलं आहे। दुसरीकडे दत्तात्रय गाडे याचे जे वकील असणार आहेत त्यांच्याकडून आरोपीला प्रत्यक्ष हजर करा असं त्यांचं म्हणणं आहे। सगळं प्रकरण आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने आता अर्ज आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये यावर निर्णय सुद्धा येऊ शकतो। दत्तात्रय गाडे याला प्रत्यक्षात कोर्टामध्ये हजर केलं जातं का व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी घेतली जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सध्या आपण पाहतोय की कोर्ट परिसरामध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। मात्र दुसरीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी व्हावी असा अर्जही पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये देण्यात आला आहे, ज्याच्यावर जर आपण पाहिलं तर याआधी आपण पाहिलं तर पोलीस स्थानकाबाहेर कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनं होत आहेत। मात्र या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून हा अर्ज केला गेलेला आहे। मात्र प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यासाठी आता गाडे याचे वकील अशी मागणी करतात कोर्टामध्ये। नेमकी ही मागणी का केली जाते? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा ही सुनावणी होऊ शकते। खरं तर पहिल्यांदाच ही सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात आरोपीला हजर करून नेमकं आरोपींच्या वकिलांना कशा पद्धतीने मांडणी करता येईल, युक्तिवाद करता येईल यासाठी त्यांच्याकडनं ही मागणी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पेक्षा प्रत्यक्ष आरोपीला या ठिकाणी आणून ही सुनावणी घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे। पण आता यावर अगदी काही वेळानंतर न्यायाधीश आहेत ते निर्णय देऊ शकतात आणि काय नेमकं होतंय म्हणजे प्रत्यक्षात आरोपीला आणलं जातंय का लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवून इथून ऑनलाईन व्हीसीद्वारे ती सुनावणी घेण्यात येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। पण यावरती अगदी काही वेळा निर्णय हा येऊ शकतो आणि त्यानंतर पुढची जी प्रोसिजर असणार आहे ती सुद्धा पुणे पोलीस आणि न्यायालयाकडून केली जाणार आहे। जी अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।